ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक मोठी बातमी समोर येते। शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे। शरद पवारांच्या पक्षाला अधिकृत मान्यता देण्यात आलेली आहे। कलम 29(ब) नुसार देणगी स्वीकारता येणार आहे। निवडणूक आयोगासमोर आज या संदर्भातली सुनावणी झालेली आहे। शरदचंद्र पवार पक्षाला त्यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून मान्यता देण्यात आलेली आहे। कलम 29(ब) नुसार आता पक्षाला देणगी स्वीकारता येणार आहे। निवडणूक आयोगासमोर आज या संदर्भात सुनावणी पार पडली आणि या सुनावणीमध्ये मान्यता देण्यात आली असल्याचं कळतंय। त्यामुळे शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा मिळालाय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, शरद पवार यांच्या पक्षाला मोठा दिलासा, काय अपडेट? बरोबर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला अधिकृत मान्यता केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे। कलम 29(ब) नुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता देणगी स्वीकारता येणार आहे आणि शरद पवार यांच्या हा ज्या पक्षाला अधिकृत मान्यता आज निवडणुकीच्या संदर्भात जी सुनावणी झाली केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये त्यामध्ये त्यांना देण्यात आलेला आहे। आणि या निवडणूक आयोगाच्या निर्णयाने शरद पवार यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये तुतारी हे त्यांचं अधिकृत चिन्ह असेल आणि सोबतच नाव देखील मान्य करण्यात आलेलं आहे। त्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असे नाव अधिकृतरित्या मान्य करण्यात आले। त्यामुळे एक मोठा दिलासा शरद पवार यांना मिळाला असं म्हणता येईल। प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।